झालेलीच आहे. सन्माननीय वसंताजी खडसे यांनी दुय्यमीला सुरुवात केली आणि आपल्या राऊंड मध्ये बोलतात की बाई म्हणे बाईचं उत्तर जमलं नाही म्हणे. बाईचं उत्तर जमलं नाही, काही हरकत नाही, जमवून पाहिजे. आणखी एकदा नाही जमलं डबल जमवून पाहायचं, प्रयत्न करायचं. कारण म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केले तर परमेश्वर मिळते. चला ठीक आहे, माझं नाही जमलं आणि तुमचं तरी जमलं का? वसंताजी तुमचं तरी जमलं? कसं जमलं? सभी सभी तमन्ना लेके आए, देखने हमारी शायरी और दोनों शायर को दिखानी है अपनी कलाकारी. सभी तमन्ना लेके आए देखने हमारी शायरी, सभी तमन्ना लेके आए अरे देखने हमारी शायरी. अरे दोनों शायरों का काम है दिखानी अपनी कलाकारी. रंगत से रंगत मिलाना दोनों शायरों का काम है. वसंताजी रंगत से रंगत मिलाना दोनों शायरों का काम है. और लोगों की तमन्ना पूरी नहीं हुई तो हमारी शायरी बदनाम है, हमारी शायरी बदनाम है, हमारी शायरी बदनाम है. असं होय, जमलं नाही म्हणते. आणि त्यानंतर म्हणतात की बाई म्हणते बाईचं नाव चौफेर आहे. मला एक सांगा वसंताजी, मी माझ्या तोंडाने कशी म्हणू की माझं नाव चौफेर आहे? हे लोकांनी म्हणायला पाहिजे, आपण आपल्या तोंडाने प्रशंसा करू का? ह्या लोकांच्या तोंडातून झाली पाहिजे प्रशंसा. काही हरकत नाही, पहिला राऊंड आहे नाही का? हा, आणि म्हणून तुमचं गाणं आहे का? हा काय लहान येणार ग, आज येणार ग, येणार ग, येणार साजन माझे. आज येणार ग, येणार ग, येणार साजन माझे. हे सगळे माझे कलाकार आहेत, ऑर्केस्ट्रावाले. मी ऑर्केस्ट्रा परमात्मा एक सगळे कार्यक्रम करते आणि यांनी कधी माझे कार्यक्रम पाहिलं नव्हतं. बघा पब्लिक, बघा इकडे बाया, बघा ना सोनप्रभूजी, शान पाटील, बघा ना बाया, बघा इकडे. ये नाम चलता है शिवानी का. हाँ, 20 रुपये से क्या होता है भाई? 20 रुपये का होता है. या लोकांनी तर 18 हजार दिलं, फक्त 10 फक्त. अरे वा, म्हणजे चिंतन करून राहू द्या. पैसे नका देऊ, फक्त प्रेम पाहिजे. नहीं अरे पैसे तो बहुत कमाते हैं. अभी कल से तो 21 तारीख तक के खाली नहीं हूं मैं. हाँ, श्याम सवेरे बैठो, थोडे देर बैठो. हाँ, आणि हे पैसे ठेवून द्या, मग नंतर कामात येतील आपल्या. येले वापस करून ना. हाँ, तर वसंताजी तुमच्या गाण्याची तोड आहे का? अशी करू नको घाई आणि जरा धीरे धर बाई ग, बाई ग, अशी करू नको घाई आणि जरा धीरे धर बाई. आता करू नसीन घर साज, आज येणार ग,
कारण वसंताजी आपल्या हातामध्ये नसते हे ओळख करणं, ह्या लोकांच्या हातामध्ये असते की कोण कसं बोलते आणि कोण कसं गाते. कारण हे जनता आहे हुशार, तुमच्या भुलवल्यानं भुलते का? हे जनता आहे हुशार, तुमच्या भुलवल्यानं भुलते का? आणि खोटा सिक्का ह्या बेल्याच्या दुकानात तरी चालते का? बिना हव्याने पान तरी हालते का? आणि तुम्ही जर खोटं उत्तर दिलं तर ह्या लोकांना तरी पटतं का? पटते का या लोकांना? नाही पटत. आणि म्हणून ऐका तुमच्या गाण्याची तो ध्यान ध्यान से लढूंगी आज शाहिरी करूंगी, ध्यान ध्यान से लढूंगी आज शाहिरी करूंगी, इस महफिल में रंग भर दूंगी. वसंताजी एकट्याने होत नाही, तुमचा सुद्धा सपोर्ट पाहिजे, प्रतिसाद पाहिजे. आणि मला माहिती आहे साहेब की तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा काही कमी नाही. जरी तुम्ही वर्षातून एक गंमत करत असाल पण माना सन्मानाची गंमत करता. आणि म्हणून मी तुमच्यासोबत गंमत व्हायला कधी घाबरत नाही. मला अभिमान वाटतो तुमचा. जरी एक का गंमत करत नाही पण स्वाभिमानाची गंमत असते तुमची. आणि म्हणून म्हणायचं आहे ध्यान ध्यान से लढूंगी आज शाहिरी करूंगी, इस महफिल में रंग भर दूंगी, महफिल में महफिल में इस महफिल में ध्यान ध्यान से लड़ूंगी आज शाहिरी करूंगी, इस महफिल में रंग भर दूंगी. आज शाहिर जी मैं भी नहीं आडरूंगी, आज शाहिर जी पण मी तरी प्रश्न विचारले तर तुम्ही तरी काय उत्तर दिले हो? नाही काय दिलं? मग तुम्हाला माहिती तरी आहे का की ते ऋषी कोण होते? उलट तुम्ही सांगत आहात की ऋषी म्हणजे रामाच्या गोष्टी इकडे तिकडे सांगत होता म्हणून त्या रामाचा वध केलं. त्या ऋषीचा रामाने वध केलं. नाही जमलं साहेब, प्रयत्न करा, काही हरकत नाही. क्योंकि हमने हमने वसंताजी हमने तुम्हें क्या पूछा था और आप क्या बता रहे? हमने आपसे क्या पूछा और तुम क्या बता रहे? अरे उल्टी सीधी बातें बताकर लोगों को बता रहे. आपको अगर मेरे सवाल का जवाब मालूम नहीं होगा तो मेरी भी जबरदस्ती नहीं. आपको अगर मेरे सवाल का जवाब मालूम नहीं होगा तो मेरी भी जबरदस्ती नहीं. और झूठ को सच करने की तुम्हारी हस्ती नहीं वसंताजी, तुम्हारी हस्ती नाही, तुम्हारी हस्ती नाही. आणि म्हणून काय म्हणायचं आहे माझ्या गाणं ऐका आता. चांदी जैसा रंग है तेरा और सोने जैसे बाल, अरे चांदी जैसा रंग है तेरा और सोने जैसे बाल, एक तू ही धनवान ओ गोरी, बाकी सब
दिया जाता है त्याला म्हणतात वसंताजी प्रश्नाचं उत्तर नाही तर कोणी करते शायरी आणि कोणी प्याड वाजवते कोणी तबला वाजवते पण त्याला म्हणत नाही हो हे एक कला आहे हे एक कला आहे आणि हे प्रत्येकाला जमत नाही हे कला प्रत्येकाला जमत नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे वसंताजी काय म्हणायचं आहे का ऐक शाहिरा सांगतय तुला दम दाखव म्हणते दम पहिल्याच राऊंड मध्ये दम येते का नाही मला सांगा ना पहिल्याच राऊंड मध्ये दम दाखवतात का आम्हाला 4-5 राऊंड होऊ द्या शाहिरीची तेव्हा पण दम येते मग घ्या दम न खाम ठोका खाम आणि म्हणून म्हणायचं आहे वसंताजी ऐक शाहिरा सांगतय तुला अरे खाऊ नको तुझा ऐक शाहिरा सांगतय तुला खाऊ नको तुझा आणि शास्त्राने मांडू आज डाव वसंताजी नाही तर मग तू घे ना माय घे ती जमत नाही आपल्याला आणि हे पुरातन काळात शिकायला झाली आहे आता नव्याने काहीतरी करा नव्याने आणि म्हणून म्हणायचे आहे ऐक शाहिरा सांगतय तुला खाऊ नको तू भाव आणि शास्त्राने मांडू आज डाव शास्त्राने मांडू आज डाव अन पाहूया कोण मिळवते ना शास्त्राने मांडू आज डाव अन पाहूया कोण मिळवते ना शायरा सांगताय तुला खाऊ नको तुझा ऐक शायरा सांगताय तुला खाऊ नको तुझा शास्त्राने मांडू आज डाव आणि पाहूया कोण मिळवते ना शास्त्राने मांडू आज डाव आणि पाहूया कोण मिळवते ना माणसाला बाईची गरज आहे म्हणून प्रोग्राम तसाच झाला पाहिजे ठेकेदार साहेब जेणेकरून लोकांना आवडलं पाहिजे त्या कार्यक्रमातून बाई उठून नाही गेली पाहिजे आणि माणूस सुद्धा उठून गेलो नाही पाहिजे आणि मग काय म्हणायचं आहे समोर आहे का भया भयाची
आहे आणि म्हणून शायरी मोठी वेगळी आहे. या शायरीमध्ये चांगला शिकला सवरलाही बसतो आणि अनपढ गवार सुद्धा बसतो. कारण तशी गंमतच आहे, तशी शायरी आहे. कारण मला अनुभव नव्हता, पण 4 वर्ष झाले शायरी करते, पक्का अनुभव आला, पक्का अनुभव आला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, अभिमान जडला हा ज्यांना. तुम्ही म्हणता ना वसंताजी की शिवानी मॅडम तुमचं नाव 4ही बाजूला आहे, पण गर्व अभिमान नाही हो. या गर्वामध्ये काय आहे, कोरोना सारखी एखादी बिमारी आली तर तुम्ही घेऊन जाईल, पण ती शिवानी न भवानी. जय जय हो मला शिवानीचा. म्हणून या गर्व अभिमानामध्ये काही नाही आहे. आणि म्हणून म्हणायचे आहे वसंताजी, गर्व अभिमान जडला हा ज्यांना, गर्व अभिमान जडला ज्यांना, तो रंग असो यारा आणि शास्त्राने मांडू आजडा. शास्त्रानंच, बिना आधारानं गाणं म्हणायचं नाही. आधारानं फाडून टाकलं तरी चालते, पण बिना आधारानं मी सहन करत नाही, मी नकारची मासी सहन करत नाही. ते बाई मी खराब आहो बोलती. माझी हाईट लहान आहे, पण मी बाई पुरी अग्नीच्या गोला, जिथं टाकलं तिथं अग्नीत पेटते. आणि म्हणून म्हणायचं आहे, गर्व अभिमान जडला ज्यांना, तो रंग असो यारा आणि शास्त्राने मांडू आजडा, शास्त्राने मांडू आजडा आणि पाहूया कोण मिळालं. शास्त्राने मांडू आजडा आणि पाहूया कोण मिळालं. शाहीर साहेब, ते आहे आपले हे 3.5 हाताची विहीर. या 3.5 हाताची विहीर आहे तो स्तंभ. आणि म्हणून म्हणतात की 3.5 हाताची विहीर खोल आणि तराजूच्या काट्यावर तोल. 3.5 हाताची हे विहीर आहे खोल आणि तोच आहे तुमचा जयस्तंभ. ऐका शेवटी काय म्हणायचं आहे मला. विद्वत्ता की पहचान करना दोस्तों तुम्हारे हाथ है. अरे बहुत दिनों की तसल्ली मिटाना आज रात है, बहुत दिनों की तसल्ली मिटाना आज रात है. अरे जंगी मुकाबला श्याम से सुन लो, कौन जीता कौन हारा. जंगी मुकाबला श्याम से सुन लो, अरे कौन जीता कौन हारा. और आज की दुनिया भी ऐसी होना चाहिए कि दिल चाहे सुनने को दोबारा, दिल चाहे सुनने को दोबारा. आणि मग काय म्हणायचं आहे, आणि मग म्हणायचं आहे, अरे सरळ गतीने उड्या मारल्या, सरळ गतीने मारा.
आहे की नाही? आणि म्हणून सगळ गतीने उड्या मारल्या तरी कुंपण पुरते धाव अन शास्त्राने मांडू आज बिलकुल शास्त्राने झाली पाहिजे. चिरफाड पोस्टमॉर्टम पण फक्त तो शास्त्राने नाही का, बिना आधाराने नाही. आणि म्हणून सरळ गतीने उड्या मारल्या तरी ते कुंपण पुरते धाव अन शास्त्राने मांडू आज अन पाहूया कोण मिळवते ना. शास्त्राने मांडू आज अन पाहूया कोण मिळवते ना. साहेबांनी प्लॅटिंग काढलं, मी कधी काढली नाही प्लॅटिंग आणि कधी स्वतः कामही नाही केले. पण आज हिंमत लावून पहिला कार्यक्रम आहे तर मी स्वतः प्लॅटिंग काढते आणि फक्त अर्ध्या तासाची. कारण माई माऊल्या बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच करावं लागतं, नाही तर काही परवडतं आहे मग म्हणायचं आहे. उद्या भाऊबीज आज होती की उद्या आहे? मला भाऊ नाही ना, मी भाऊबीज करत नाही म्हणून मला माहिती नाही की कधी आहे म्हणून. उद्या आहे का? आणि म्हणून सगळ्या माय माऊल्यांसाठी सांग ना देवी माझ्या भावला, माझ्या भावला अन सुखी आहे मी माझ्या गावला. सांग ना देवी माझ्या भावला, माझ्या भावला सुखी आहे मी माझ्या गावला. तुम्ही आपल्या घरी सुखी आहात की नाही? नवऱ्याच्या घरची भाजली
भंडारा झाले चांगली चौकवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला 1 रुपयाचं भेट आले या गाण्यावरती. धन्यवाद. तर माय बाप हो, प्रताची कल्पना आहे. मी एक गरीब, माझे नाव शेखर आहे, परंतु पहिली पत्नी माझी मरण पावलेली आहे. माझ्याकडे 2 मुलं आहेत. मुलगी माझी आंधळी आहे आणि मुलगा पण मतिमंद आहे. मुलाबाळाचा सांभाळ करण्यासाठी मी दुसरी पत्नी केली, परंतु काय करावं, 15 वर्षापासून माझी मुलगी आंधळी आहे. या गरिबीमुळे पैसा जमत नाही आणि काय करावं. आज माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की या 200 रुपयाच्या रोजीमध्ये संसार होत नाही. घरी जातो, माझ्या पत्नीला म्हणतो की मी कुठे तरी नोकरी करावी, 10-20 रुपये जमवावं आणि माझ्या मुलीचे डोळे दुरुस्त करावं. काय करायचं विचार माझ्या पत्नीकडे दाखवतो. कारभार म्हटलं माझ्या नावाचे नारी 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 कारभारने गळे करता कारभार कमला माझ्या नारी नारी कारभार वर्षाचा जमाना झाला तुझ्या माझ्या लग्नाला. माझी दुसरी पत्नी आहे, परंतु कारभारने ह्या 200 रुपयाच्या रोजीमध्ये आजपर्यंत आपण आपल्या मुलाचा सांभाळ करू शकलो नाही आणि मी तुला अशासाठी बोलावली आहे.